आता आपण आपल्या पुढच्या टॉपिकला सुरुवात करू. पुढचा टॉपिक आहे सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. आपल्याला अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉज ऑफ मोशन हे नक्की लक्षात आलं की आपण जर कुठल्याही बॉडीला मोशनमध्ये आणायचं असेल तर 100% आपल्याला फोर्स लावावाच लागेल. यू मस्ट रिक्वायर्ड टू अप्लाय द फोर्स टू द बॉडी. ॲट दॅट टाईम द बॉडी कन्वर्ट इट्स रेस्ट पोझिशन इन टू मोशन. देन इन सर्क्युलर मोशन आपण न्यूटन्स लॉच्या अगोदर जी ग्रॅव्हिटेशनची कन्सेप्ट म्हटली होती बघितली होती त्याच्यामध्ये आपण एक मुद्दा असा घेतला की ऑल प्लॅनेट्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द सन. यामध्ये आता हाही भाग आपण लक्षात घेतो की मून इज अ नॅचरल सॅटेलाइट ऑफ अर्थ अँड इट इज रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ. मग त्याचं जे मोशन आहे ते समजा सर्क्युलर मोशन तुम्ही घेत आहेत. सर्क्युलर मोशन आपण त्याला म्हणतोय. किंवा तुम्ही समजा एखादा असं दोरा घेतला, त्याला छोटासा असं काही दगड बांधला किंवा छोटासा बॉब बांधला आणि त्याला असं गर 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 फिरवलं तर लक्षात काय येईल तुमच्या की या ठिकाणी हे जे मोशन होतं आहे सर्क्युलर मोशन होतं आहे. मग हे होतं कसं आहे, समजा तुम्हाला दोघांमधला भाग सांगतो याच्यात लक्षात येईल की समजा ही बॉडी आहे. या बॉडीला तुम्ही असा फोर्स लावला आणि ही बॉडी इथून इथपर्यंत आली अशी इथपर्यंत. तर मग ह्या बॉडीचं मोशन काय झालं, स्ट्रेट लाईन झालं, लिनियर झालं. डायरेक्शन ऑफ फोर्स ज्या दिशेने आहे त्याच दिशेने मोशन झालं. मीन्स बॉडी चेंज इट्स प्लेस फ्रॉम धिस प्लेस टू धिस प्लेस. मीन्स द बॉडी इन मोशन. बॉडी मोशनमध्ये आली. आपली पोझिशन चेंज केल्याशिवाय बॉडी मोशनमध्ये आहे हे आपल्याला कळत नाही. इट मस्ट बी रिक्वायर्ड टू चेंज द पोझिशन. मीन्स दिस प्लेस change up to this place means body moving from A place to B place. At that time the body in motion. That motion is a straight line motion, linear motion. आपण त्याला straight line motion असं म्हणतो. इथे काय लक्षात येतं की बॉडी आपण along the circumference of circle फिरवतोय. The motion of an object along the circumference of circle is called circular motion. एखाद्या बॉडीचं मोशन जर अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल असेल तर त्या मोशनला आपण सर्क्युलर मोशन असं म्हणतो. हा नंतरचा भाग आहे की त्या ठिकाणी दोन टाईप वगैरे पडतात. म्हणजे समजा जर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हटलं की एक समान गती युनिफॉर्म सर्क्युलर मोशन तर आपल्याला फक्त इथे काय विचारात घ्यावं लागतं, द मोशन ऑफ अ बॉडी along the circumference of circle with constant speed. With constant speed. Constant speed. म्हणजे एखादी बॉडी along the circumference of circle फिरते पण तिचा स्पीड कॉन्स्टंट आहे, व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे. म्हणजे लक्षात येईल तुम्हाला मॅग्निट्यूड ऑफ स्पीड, मॅग्निट्यूड ऑफ क्षमा करा मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी याला आपण स्पीड असं म्हणू शकतो. कारण आपण फक्त कसं काय घेतो, डायरेक्शन नाही. याच्यात मॅग्निट्यूड ऑफ स्पीड व्हेलॉसिटी म्हणजे स्पीड विथ कॉन्स्टंट स्पीड. समजा 5 मीटर पर सेकंद असेल तर 5 मीटर पर सेकंद स्पीडनेच फिरत राहणार. 5चं 10 किंवा 6 किंवा 7 नाही होणार. म्हणजे काय चेंज होणार नाही, मॅग्निट्यूड. म्हणजे स्पीड काय आला, कॉन्स्टंट आला. अशा स्पीडने जेव्हा फिरेल त्यावेळेला आपण त्याला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असं म्हणणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही आता अर्थ इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन, मून इज रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ. त्यांचा स्पीड कॉन्स्टंट आहे म्हणजे मोशन कसं आहे, सर्क्युलर आहे पण कसं आहे, युनिफॉर्म आहे. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि हे जर तुम्ही नॉन युनिफॉर्म करायचा विचार केला तर तुम्हाला इथे काय म्हणावं लागेल, फक्त नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर या ठिकाणी तुम्ही असं म्हणणार की विथ व्हेरिएबल स्पीड. विथ व्हेरिएबल स्पीड म्हणजे जो काही स्पीड असेल तो कसा असेल, व्हेरिएबल असेल. याच्यामध्ये एक्झाम्पल व्हर्टिकल मोशनचं दिलं जातं.
म्हणजे आपण जसं सर्क्युलर मोशनला असं फिरवलं ना हॉरिझॉन्टली, तसं नाही, तर याला व्हर्टिकली असं फिरवणार. म्हणजे व्हर्टिकली फिरवलं तर या ठिकाणी स्पीड वेगळा असेल, या ठिकाणी मॅग्निट्यूड वेगळं असेल, या ठिकाणी वेगळं असेल, या ठिकाणी वेगळं असेल. असं सर्क्युलर मोशनमध्ये वेगवेगळं नसेल. दोघांमधला भाग सर्क्युलर मोशन म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये असेल. UCMमध्ये आपण जर बघितलं तर समजा या ठिकाणी स्पीडचा विचार केला, 5 सेंटीमीटर पर सेकंद, 5 सेंटीमीटर पर सेकंद, 5 सेंटीमीटर पर सेकंद, 5 सेंटीमीटर पर सेकंद, तर हे मोशन कोणतं येणार? युनिफॉर्म. पण जर समजा या ठिकाणी हे 5 सेंटीमीटर पर सेकंद, तर इथे काहीतरी समजा 3 सेंटीमीटर पर सेकंद झालं, इथे काहीतरी एकदमच 0 झालं किंवा 2 झालं, असं काहीतरी झालं, नंतर 1 झालं, परत ते चेंज, याला म्हणणार तुम्ही नॉन UCM, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजे युनिफॉर्म नाही आहे, स्पीड कंटिन्युअसली चेंज होतं, इथं स्पीड कॉन्स्टंट राहतो आहे. हा फरक याच्यामध्ये लक्षात ठेवा. आता एकंदरीत आपल्याला लक्षात काय येतं की ज्या वेळेला सर्क्युलर मोशन होतं, सर्क्युलर मोशन होताना हाही भाग लक्ष येतो की समजा आता हे सर्कल आहे आणि या ठिकाणी अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल मोशन होत आहे. तर समजा या ठिकाणी ही बॉडी आपण टाईड अशी केली एका स्ट्रिंगला, ही रेडियस आहे समजा सर्कलची, आणि या दिशेने ही वेलॉसिटी इथे आहे, या दिशेने सुरुवातीला इनिशियल. नंतर ज्या वेळेला ती इथे येणार तर तिची वेलॉसिटी डायरेक्शन अशी होऊन जाणार, परत नंतर इथे येईल तर मग परत इथे असे होणार, नंतर इथे येईल तर परत असे होणार, इथे येईल तर परत असे होणार, असे येईल. म्हणजे लक्षात काय येतं, डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी कंटिन्युअसली चेंज. जर तुम्ही UCM किंवा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणाल, मान्य आहे की मॅग्निट्यूड नाही बदलणार, पण डायरेक्शन तर कंटिन्युअसली चेंज होते. In case of circular motion, the direction of velocity continuously change. Point to point along the circumference of circle, direction of velocity continuously change होते. हे लक्षात घ्या. मग समजा आता मोशन होत आहे, मोशन होत आहे, डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी कंटिन्युअसली चेंज होत आहे, बरोबर आहे. मग याला सर्क्युलर मोशन मिळालेलं आहे, हे सर्क्युलर पाथमध्ये सगळं चाललेलं आहे. मग आपल्याला हे पण माहिती आहे की कुठलंही मोशन जर होणार असेल तर त्या ठिकाणी फोर्स असणारच. मग इथे जर फोर्सचा विचार केला तर फोर्स कुठला असणार, तर त्याच फोर्सला आपण काय म्हणतो, सेंट्रिपिटल फोर्स. मीन्स द फोर्स रिक्वायर्ड टू मूव्ह अन ऑब्जेक्ट विथ कॉन्स्टंट स्पीड इन अ सर्कल इज कॉल्ड ॲज अ सेंट्रिपिटल फोर्स. कारण आपण जेव्हा हॉरिझॉन्टली असं फिरवणार आहोत ना, त्यावेळेला स्पीड बदलणार नाही, बदलेल तर ते कॉन्स्टंट स्पीडने किंवा कंटिन्युअस सर्कलमध्ये असं फिरणार नाही. ते व्हर्टिकली स्पीड बदलू शकतो, परंतु हॉरिझॉन्टली असं बदलणार नाही, म्हणून कॉन्स्टंट स्पीड हा शब्द वापरला आहे. म्हणजे सर्क्युलर मोशन या ठिकाणी होण्यासाठी, एका कॉन्स्टंट स्पीडमध्ये होण्यासाठी आपल्याला ज्या फोर्सची आवश्यकता असते त्या फोर्सला काय म्हणतात, सेंट्रिपिटल फोर्स. राईट. बघा इथे पण आपण या फिगरमध्ये बघतोय की इथे बॉडीचं आपण एक ऑब्जेक्ट घेतलं, त्याचं मास आपण M घेतलंय, त्याची डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी अशी आहे, कंटिन्यू वेलॉसिटी डायरेक्शन चेंज होईल. हा फोर्स नेहमी कुठे ॲक्ट होतोय, सेंट्रिपिटल, म्हणजे टुवर्ड द सेंटर, म्हणून त्याला सेंट्रिपिटल असं म्हणतो आपण. द फोर्स ॲक्टिंग टुवर्ड्स ऑलवेज सेंटर, दॅट इज कॉल्ड सेंटर सिकिंग फोर्स असंही म्हणतात. राईट. म्हणजे बघा फोर्स मोशन याचं रिलेशन कसं आहे, मोशन व्हायचं असेल तर फोर्स आवश्यक आहे, सर्क्युलर मोशन व्हायचं असेल तर आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स आवश्यक आहे, हे आपल्याला कळत आहे. आपल्याला इक्वेशन वगैरेच्या पार्ट आत्ता याच्यामध्ये नाही आहे, तरी थोडक्यात मी सांगून देईल, परंतु या ठिकाणी ही कन्सेप्ट लक्षात ठेवा. द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज कॉल्ड सर्क्युलर मोशन, अँड दॅट सर्क्युलर मोशन इज ड्यू टू द फोर्स which is the force is called as the centripetal force. Force required to move an object with constant speed in a circle is called as a centripetal force. Right. अजून तुम्ही याच्यामध्ये एक ऑब्झर्वेशन करू शकतात. समजा आपण हॉरिझॉन्टली असं फिरवतोय आणि समजा एखाद्या पॉइंटला तो धागा त्या पॉइंटला असा तो बॉडी तिथून तुटली, समजा तो दोरा तुटला, तर बॉडी कशी जाणार, स्ट्रेट लाईन जाणार, बिलकुल स्ट्रेट लाईन जाणार. म्हणजे याचा अर्थ काय झाला
की याचं सुरुवातीला आपण असं धरतो की नाही, ते लिनियरच असं स्ट्रेट लाईन, मग त्याला आपण गती देतो की नाही आपण त्याला, म्हणजे त्याला ओढणारा फोर्स जो आहे तो टुवर्ड्स द सेंटरच असतो आणि म्हणून ती बॉडी कंटिन्यू सर्क्युलर मोशनमध्ये फिरते, राईट. म्हणून सेंट्रिपिटल फोर्स महत्त्वाचा आहे. आणि जर समजा तो फोर्स लॉस झाला तर ती बॉडी कशी जाणार, डायरेक्ट स्ट्रेट लाईन, ते सर्क्युलर मोशनमध्ये नाही फिरणार किंवा सर्क्युलर मोशनमध्ये नाही जाणार, डायरेक्ट स्ट्रेट लाईन जाणार. आपण बघत असाल की ज्या वेळेला हातगोळा वगैरे ते असं हात असतो की नाही, आपण असं फिरवतात बघा ते प्लेयर, तर प्लेयर गोल फिरवतो आणि फेकताना कसा फेकतो, स्ट्रेट फेकतो. म्हणजेच लक्षात काय येतं, त्या ठिकाणी गोल फिरवताना सेंट्रिपिटल फोर्स अप्लाय असतो, पण तो लॉस झाला की डायरेक्ट तो स्ट्रेट लाईनमध्ये जातो, हे आपल्याला लक्षात येतं. म्हणून व्हेलॉसिटी ही ऑलवेज सर्क्युलर मोशनच्या पाथला कशी असते, टँजेन्शियल असते. तिथून बॉडी टँजेन्शियलीच मूव्ह होणार जर सेंट्रिपिटल फोर्स लॉस झाला तर. आणि जर फोर्स अप्लाय होत असेल तर 100% ॲक्सलरेशन पण असणार. मग ते कारण आपण शिकलो आहे लॉज ऑफ मोशनमध्ये, एफ इज इक्वल टू काय, तर एम ए आहे. मग हे जे ॲक्सलरेशन आहे याला सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन म्हणतात. पुढे आपण इयत्ता 12वी 11वीमध्ये याचं इक्वेशन पण शिकतो, ते असतं v²/r, ए इज इक्वल टू v²/r असं ते इक्वेशन असतं. व्ही म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ बॉडी, आर म्हणजे रेडियस ऑफ सर्कल, आणि ते इक्वेशन जे आहे सेंट्रिपिटल फोर्सचं ते एफ इज इक्वल टू mv²/r असं येतं. म्हणजे सगळ्या बॉडी ज्या आहेत, जसं मून असेल किंवा अर्थ असेल, जसं मून अर्थच्या भोवती फिरतोय, तर या ठिकाणी समजा ही अर्थ आहे आणि हे मूनचं ऑर्बिट आहे, तर या ठिकाणी सुद्धा हा टँजेन्शियली असा फिरतोय, पण अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स इन द फॉर्म ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द अर्थ अँड मून, ही अर्थ आहे, हा मून आहे समजा, अर्थ अँड मून, इट इज इन द फॉर्म ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. दॅट्स वाय इट इज ऑलवेज ॲक्ट टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ अँड मून इज रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ. म्हणजे मून आणि अर्थ यांच्यामधला जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा इन द फॉर्म ऑफ काय नेचर आहे, तर सेंट्रिपिटल फोर्समधला नेचर आहे. कारण सेंट्रिपिटल फोर्सचे अनेक नेचर आहे, ग्रॅव्हिटेशनल नेचर असेल, नंतर इलेक्ट्रोस्टॅटिक नेचर असेल. ज्या ज्या ठिकाणी सर्क्युलर मोशनमध्ये आहे त्या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स ॲक्ट होतो. नेचर वेगवेगळं असू शकतं, पण सेंटर सेकिंग फोर्स सर्क्युलर मोशन आला म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स येणार, त्याचं नेचर वेगळं असू शकतं. जेव्हा आपण अर्थ आणि मूनचा विचार करतोय त्या ठिकाणी सेंट्रिपिटलच फोर्स आहे, पण तो ग्रॅव्हिटेशनलच्या फोर्स फॉर्ममध्ये ॲक्ट होतोय. लक्षात येतंय, ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या फॉर्ममध्ये ॲक्ट होतोय, समजतंय. अँड दिस इज द कन्सेप्ट ऑफ सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. मीन्स फोर्स इज रिक्वायर्ड फॉर द मोशन. In case of circular motion, centripetal force is necessary. बऱ्याच वेळेला पुढे आपण शिकणार आहोत की मूनची डायरेक्शन पण त्या ठिकाणी कंटिन्युअसली होते, स्पीड चेंज होतो, ते का होतं सगळं आपण पुढे बघणार आहोत. आणि आत्ताच फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की सर्क्युलर मोशन काय आहे. सर्क्युलर मोशनमध्ये डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी कंटिन्युअसली चेंज होते. ऑलवेज डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी कशी असते, पाथला टँजेंट असते, हे पण लक्षात येतं. सर्क्युलर मोशन व्हायचं असेल तर कुठला फोर्स लागतो, सेंट्रिपिटल फोर्स लागतो, आणि हा ऑलवेज टुवर्ड सेंटर असतो. ॲक्सलरेशन पण टुवर्ड सेंटर असतं आणि म्हणून ते सर्क्युलर मोशन त्या ठिकाणी परफॉर्म होतं. आलं लक्षात सगळ्यांना? सगळ्या लेक्चर लक्षात आलं असेल. आपण आमच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. नमस्कार, पुन्हा एकदा भेटू पुढच्या लेक्चरमध्ये.